नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्षातील 6व्या सत्रामध्ये असणाऱ्या नैसर्गिक आपत्ती भूगोल नैसर्गिक आपत्ती भूगोल म्हणजे जिओग्राफी ऑफ जिओग्राफी ऑफ जिओग्राफी ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज जिओग्राफी ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्ती भूगोल या पेपरचा आजच्या तासामध्ये आपण विचार करणार आहोत. मित्रहो, आपण BA थर्ड इयर पर्यंत विविध अशा भूगोलातील असणाऱ्या विविध पेपरचा या ठिकाणी विचार करत होतो. मग अगदी प्रथम वर्षामध्ये भूरूपशास्त्र असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, मानवी भूगोल असेल, हवामानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वस्ती भूगोल, लोकसंख्या भूगोल अशा विविध पेपरचा आपण या ठिकाणी भूगोलामध्ये विचार करत होतो. आता आपण या नैसर्गिक आपत्ती भूगोलाचा विचार या ठिकाणी करणार. मित्रहो, नैसर्गिक आपत्ती की ज्या निसर्गतः निर्माण झालेल्या असतात, या नैसर्गिक आपत्ती भूगोलाचा विचार, या नैसर्गिक आपत्तीचा विचार भूगोलाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण आपण जर बघितलं तर आपण वेगवेगळे पेपर शिकत असताना त्या पेपरचा भूगोलाशी असणारा संदर्भ या ठिकाणी आपण बघत होतो, किंवा भूगोलाच्या संदर्भानं आपण वेगवेगळे पेपर हे अभ्यासत होतो. तसंच आज आपल्याला या ठिकाणी या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहे, या नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास भूगोलाच्या संदर्भाने या ठिकाणी करायचा आहे. आणि भूगोलाच्या संदर्भाने करत असल्यामुळं निश्चित या ठिकाणी आपल्याला या आपत्तीच्या माध्यमातून जी काही संकट मानवावर येतात, त्या संकटांना तोंड देण्यासाठी एक सक्षम असा समाज निर्माण करण्याचं काम आपण या भूगोलाच्या माध्यमातून, एक सजग असा समाज निर्माण करण्याचं काम या भूगोलाच्या माध्यमातून आपण करतो. मित्रहो, आपण नेहमीच उदाहरण बघतो की जपान हा जो काही देश आहे, जपानाला भूकंपाचा देश असं म्हटलं जातं. जपान या राष्ट्राला आपण भूकंपाचं राष्ट्र असं म्हणतो, कारण 365 दिवसापैकी अगदी एक दिवस असा जात नाही की त्या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत नाही. म्हणजे निश्चित 365 पेक्षाही जास्त धक्के या जपानमध्ये त्या लोकांना बसलेले असतात. परंतु असं असूनही जपान आज जगामध्ये विकसित राष्ट्र म्हणून पुढे आलेला आहे. याचा अर्थ काय की त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला, ती जी काही आपत्ती आहे त्या आपत्तीला स्वीकारलेलं आहे. आणि या आपत्तीला स्वीकारून त्या आपत्तीपासून वाचण्याचे, त्या आपत्तीपासून सांभाळण्याचे, त्या आपत्तीपासून स्वतःचं संरक्षण करण्याचे, त्या आपत्तीपासून वित्त आणि आर्थिक अशा प्रकारचे जे काही नुकसान होणार आहे त्याचं संयोजन करण्याचं काम, अगदी समायोजन करण्याचं काम म्हणजे आपत्तीशी या लोकांनी समायोजन केलेलं आहे. मग
हे जे काही समायोजन केलेलं आहे हे कशा पद्धतीने केलेलं आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की त्या लोकांना विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण असतं. प्रशिक्षण त्यांना दिलं गेलेलं असतं की जर मोठ्या प्रमाणात किंवा मोठा भूकंप आला तर काय करायचं. आणि मग आपण पाहतो की तशा पद्धतीनं ते लोक त्या ठिकाणी या भूकंपाच्या वेळी स्वतःची काळजी घेतात, स्वतःचं संरक्षण ते त्या ठिकाणी करतात. आणि आपण पाहतो की कितीही भूकंप जपानमध्ये येऊन गेले तरी मात्र त्या ठिकाणी फारशी प्राणहानी झालेली आढळत नाही. कारण का, लोक त्या पद्धतीनं सजग झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं जर आपत्तींचा अभ्यास आपण या ठिकाणी केला तर निश्चित आपत्तीपासून सावरण्याची, आपत्तीला तोंड देण्याची क्षमता त्या लोकांमध्ये निर्माण होते. आणि मग आपण पाहतो की जपान सारख्या राष्ट्रामध्ये जी काही इमारती निर्माण केल्या गेलेल्या आहेत त्या भूकंपरोधक अशा प्रकारच्या इमारती निर्माण केल्या. म्हणजे त्यांनी तसं तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित केलं आणि तशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करून भूकंपापासून प्राणहानी, वित्तहानी अशा प्रकारच्या सर्व हानी कशा पद्धतीने कमी करता येईल याचा विचार त्या लोकांनी केलेला आहे. आणि मग आपण पाहतो की भूकंप जरी त्या ठिकाणी दररोज किंवा भूकंपाचे धक्के जरी वर्षातनं अनेक वेळा त्यांना बसत असले तरी त्याचा परिणाम मात्र त्यांच्या जीवनमानावर झालेला आपल्याला आढळत नाही. कारण भूकंप झाला की भूकंप होईल त्या काळापुरतं ते लोक स्वतःचं संरक्षण करतात आणि पुन्हा आपल्या कामावर, पुन्हा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते व्यस्त झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यांनी भूकंप हा अंगीकारलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याच वेळेस होऊ शकतं ज्यावेळेस त्या नैसर्गिक आपत्तीचा एक व्यवस्थित अशा पद्धतीनं अध्ययन करून, व्यवस्थित अशा पद्धतीनं अभ्यास करून त्या नैसर्गिक आपत्तीपासून खबरदारी कशा पद्धतीने घेतली पाहिजे, उपाययोजना कशा पद्धतीने केल्या पाहिजे याची पूर्ण जाणीव प्रत्येक व्यक्तीला जर असेल तर निश्चित अशा पद्धतीनं वर्तन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मित्रहो, नैसर्गिक आपत्ती भूगोल शिकण्यामागचा उद्देशच असा आहे की जी काही नैसर्गिक आपत्ती मानवावर येते, ही मानवावर येणारी नैसर्गिक आपत्ती जरी या ठिकाणी ते नैसर्गिक आपत्तीला आपण टाळू शकत नाही, काही वेळेस या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देखील आपल्याला मिळत नाही. असं जरी असलं तरी त्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवांचं संरक्षण होण्यासाठी, मानवाची वित्तहानी टाळण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना मात्र आपण करू शकतो. आपत्ती झाल्यानंतर विविध प्रकारचे आपत्ती निवारणाचे वेगवेगळे काम या ठिकाणी आपण करू शकतो. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये एक सजग असा समाज या ठिकाणी निर्माण व्हावा हा उद्देश या आपत्ती, नैसर्गिक आपत्ती भूगोलाच्या अनुषंगाने या ठिकाणी आहे. कारण नैसर्गिक आपत्ती भूगोल जर विद्यार्थ्यांना माहिती असेल तर कोणत्या आपत्तीमध्ये कशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे, कोणती आपत्ती आली म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जबाबदारी घ्यावी लागेल, खबरदारी घ्यावी लागेल, याचा सर्व विचार आपण या नैसर्गिक आपत्ती भूगोलाच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत. मित्रहो, नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय किंवा आपत्ती जरी आपण म्हटलं तर ही आपत्ती म्हणजे काय, तर अचानक अथवा कोणतीही पूर्वसूचना न देता मानवी जीवन विस्कळीत करणारी अथवा
तशी शक्यता निर्माण करणारी घटना, दुर्घटना म्हणजे आपत्ती होय. म्हणजे आपत्ती म्हणजे काय की आपत्ती म्हणजे अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता येणारी जी काही दुर्घटना आहे ती कोणतीही पूर्वसूचना देत नाही आणि त्यामुळे काय होते की संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत होते. या घटनेमुळे अशी घटना होते की ज्या घटनेमुळे संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत होतं आणि मग संपूर्ण मानवी जीवनाला त्या घटनेचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून ही अचानकपणे येणारी किंवा अचानकपणे होणारी घटना म्हणजे नैसर्गिक आपत्ती होय. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी असं म्हणतो की नैसर्गिक आपत्ती म्हणजे घटना नाही तर ती दुर्घटना आहे. घटना नाही तर ती दुर्घटना आहे. कारण या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत झालेले असते. या मानवी जीवनावर दूरगामी अशा प्रकारचे परिणाम या आपत्तीपासून झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून अतिशय मानवी जीवनामध्ये क्लेशदायक प्रकारची घटना म्हणजे नैसर्गिक आपत्ती, की ज्या आपत्तीमुळे मानवाला वित्तहानी तर होतीच, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात प्राणहानी देखील झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मित्रहो, अशा पद्धतीनं या आपत्तींचा विचार या ठिकाणी आपण करत आहोत. आपत्तीची जर आपण व्याख्या बघितली तर आपल्याला असं दिसेल की काही अचानकपणे म्हणजे कोणताही म्हणजे जे काही आपण व्याख्येमध्ये मुद्दे बघतोय की ही अचानकपणे येते, ज्याला आपण असं म्हणूया अचानकपणे किंवा आपल्याला असं म्हणता येईल की आकस्मिकपणे एखादी घटना या ठिकाणी घडते किंवा एखादी आपत्ती त्या ठिकाणी ओढावली जाते की कोणती पूर्वसूचना नाही, कशाही प्रकारची पूर्वसूचना नाही आणि त्यामुळं एखादी घटना त्या ठिकाणी घडते की अशा वेळेस मानव हा पूर्णतः बेसावध असतो. आणि बेसावध असतो, त्याला कोणत्याही प्रकारची कल्पना त्या ठिकाणी नसते आणि अचानक अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी होते, त्याला आपण आपत्ती असे म्हणतो. म्हणजे कोणतीही पूर्वसूचना नाही, अचानकपणे आपण आपले दैनंदिन व्यवहार करत आहोत आणि अचानकपणे असे एखादी घटना त्या ठिकाणी घडते की त्या घटनेचा परिणाम त्या मानवावर होतो. त्या मानवाच्या असणाऱ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच बाबीवर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं अचानकपणे आकस्मिकपणे घडणारी ही घटना असते. दुसरा मुद्दा असा या व्याख्येच्या अनुषंगाने करता येईल की ही आकस्मिकपणे किंवा अचानकपणे घडल्यामुळे सावधगिरी मात्र बाळगता येत नाही. कोणत्याही प्रकारची सावधगिरी बाळगता येत नाही. कारण ही घटनाच अशी घडते की याची कोणतीही पूर्वसूचना मानवाला नसते, त्याची कल्पना देखील मानवाला नसते. आणि मग अचानकपणे घडणाऱ्या या घटनेमुळे होते काय की हे अचानक घडल्यामुळं या ठिकाणी मानवाला सावधगिरी बाळगता येत नाही. म्हणजे मानव हा सजग नसतो आणि मानव हा सजग नसल्यामुळं येणारी जी काही घटना आहे त्या घटनेला तोंड देणं एवढंच फक्त मानवाच्या हातामध्ये असतं.
येणारी घटना सहन करणं, त्याला तोंड देणं एवढंच मानवाच्या हातामध्ये असतं. कारण ही घटना अचानकपणे झाल्यामुळं कोणत्याही प्रकारची सावधगिरी या ठिकाणी या मानवानं बाळगलेली नसते आणि म्हणून अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांना आपण आपत्ती असं म्हणत असतो. त्यामुळे होतंय काय की त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते. जे काही आपत्ती होते या व्याख्येच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की ही आपत्ती जी काही आहे, ही आपत्ती आली म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान त्या ठिकाणी झालेलं असतं. आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये मागील काळामध्ये अशाच प्रकारची एक नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आली होती. भूकंप या ठिकाणी झाला होता आपल्या भागामध्ये आणि आपण पाहतोय की रात्रीच्या वेळी झालेल्या भूकंपामुळे सर्वजण झोपलेल्या अवस्थेत होते. म्हणजे कारण माहितीच नव्हती की भूकंप होणार आहे किंवा कोणत्याच प्रकारची कल्पना मानवाला नव्हती. तसुभरही कल्पना त्या ठिकाणी त्या काळामध्ये नव्हती की भूकंप होईल. सर्व लोक गणपती विसर्जनामध्ये मग्न होते. काहींनी गणपती विसर्जन करून आरामशीर झोपलेले होते तर काही गणपती विसर्जनामध्ये मिरवणुकीमध्ये होते. आणि मग अशा काळामध्ये अचानकपणे भूकंपाची घटना घडते. भूकंप होतो आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी भूकंप होतो त्या ठिकाणी लाखोच्या जवळपास लोकांचा जखमी होतात, बळी जातो. इतरही भागामध्ये त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो आणि मग आपल्याला असं दिसतं की प्रचंड प्रमाणात गावच्या गावं उस्मानाबाद, लातूर या भागातील नष्ट झालेली आपल्याला दिसून येतात. गावच्या गावं घरांच्या खाली गाडले गेलेली आपल्याला दिसतात. अगदी आपण पाहतोय की त्या ठिकाणी जी काही घरं पडली, घरांची पडझड झाली, त्याच्या खाली संपूर्ण गावातील असणारं कुटुंब एकही व्यक्ती त्या कुटुंबातला वाचू नाही अशा पद्धतीने ते संपूर्ण कुटुंब त्या भूकंपामुळं घर अंगावर पडून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आपल्याला दिसून येतात किंवा प्राणहानी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसते. म्हणजे मित्र हो, प्रचंड प्रमाणात नुकसान या आपत्तीमुळे, ही जी काही नैसर्गिक आपत्ती होती आणि प्रचंड प्रमाणात तर होतच होतं, त्याच पद्धतीनं विस्तृत अशा भौगोलिक क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो. जर भूकंप जरी किल्लारी या ठिकाणी झाला असला किंवा सास्तूर या ठिकाणी झाला असला तरी त्याचा परिणाम सभोवतालच्या पंचकृषीमध्ये, सभोवतालच्या असणाऱ्या भागामध्ये जी काही खेडी आहेत त्या खेड्यांमध्ये, खेड्यातील असणाऱ्या ज्या काही इमारती आहेत त्या इमारती ढासळून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राणहानी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं भूकंप जरी सास्तूर किंवा किल्लारी या ठिकाणी झाला असेल किंवा भूकंपाचं केंद्र जरी किल्लारी या ठिकाणी असेल, मात्र त्याचा परिणाम सभोवतालच्या असणाऱ्या प्रदेशावर झालेला आपल्याला दिसतो. आपल्यालाही त्याचे हादरे या ठिकाणी बसले होते. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचा परिणाम मात्र विस्तृत अशा भौगोलिक क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही जी काही आपत्ती आहे, या आपत्तीचा जो काही परिणाम आहे, नुकसान आहे, हे प्रचंड स्वरूपामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. हे जे काही नुकसान आहे हे नुकसान कधीही भरून न येणारं नुकसान असतं. भरून न येणारी हानी या ठिकाणी होते. ठीक आहे, जे सास्तूर या ठिकाणी किंवा किल्लारीच्या परिसरामध्ये जी काही घरं पडली होती ती घरं आपण परत उभारू शकतो, परंतु त्या घरामध्ये राहणारी जी लोक मृत्युमुखी पडली ती मात्र आपण परत
परत जिवंत करू शकत नाही. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की हे जे काही नुकसान होतंय या आपत्तीमुळे होणारं नुकसान हे भरून न येण्यासारखं नुकसान त्या ठिकाणी होतं. भरून न येण्यासारखी हानी त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रचंड प्रमाणात हानी त्या ठिकाणी होते की ज्या हानीमुळे संपूर्ण मानवी जीवनच उद्ध्वस्त होतं. संपूर्ण मानवी जीवनावरच त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारची ही आपत्ती आहे. ही आपत्ती ही प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला त्याचा परिणाम या ठिकाणी जाणवलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर या आपत्तीचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, त्यानंतर राजकीय, कायदा विषयक, आणि प्रशासनाच्या दृष्टीने असे दूरगामी परिणाम या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. की त्या ठिकाणी जे काही नैसर्गिक आपत्ती झाली म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही व्यवसाय आहे हे व्यवसाय पूर्णतः कोलमडले जातात. पूर्णतः त्यांचा त्या व्यवसायावर परिणाम होतो. अगदी काल परवाचं जे काही वादळ आपण पाहतोय की भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या अनुषंगाने जे चाललंय ते जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की भारताच्या असणाऱ्या पूर्व किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय हा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या बोटी या बंदरापर्यंत आणाव्या लागल्या आणि शासनानं त्यांना सावधगिरीचा इशारा त्यांना दिला की आता कोणीही मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये. म्हणजे मासेमारी हा व्यवसाय त्यांचा पूर्णतः ठप्प झालेला आहे. त्याचबरोबर किनारपट्टीच्या भागामध्ये जे काही व्यवसाय आहे ते देखील या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे बंद झालेले. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की दळणवळणाच्या सुविधा, विमानं देखील चेन्नई विमानतळावर 24 तासापासून जास्त वेळेपर्यंत थांबलेले एकाच ठिकाणी होते. तिथून उड्डाणही करू शकले नाही आणि तिथं दुसरं विमानही उतरू शकलं नाही. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि असंख्य अशा 100च्या वर रेल्वे गाड्या त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक नुकसान या आपत्तीमुळं लोकांना किंवा मानवाला भोगावं लागतं. त्याचबरोबर सामाजिक परिणाम होतो. कारण लोकांची जी काही दिनचर्या आहे या दिनचर्येमध्ये नैसर्गिक आपत्ती आली की अडथळा निर्माण होतो. तुम्ही जर बघत असाल किल्लारी सारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली आणि आपल्याला असं दिसतं की बऱ्याच जणांचे जे काही नातेवाईक आहेत हे नातेवाईक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे एक सामाजिक जे काही त्या ठिकाणी होतं ते पूर्ण नष्ट झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं मित्र हो त्या भागामध्ये राहणारे जे काही लोक आहेत एक वेगळ्याच अशा प्रकारची सामाजिक रचना की जी काही अगोदरच्या काळामध्ये ज्या पद्धतीची रचना होती ती रचनाच पूर्णतः आता बदलली. म्हणजे अशा पद्धतीनं सामाजिक देखील त्याचा परिणाम होतो, सांस्कृतिक परिणाम होतो, राजकीय परिणाम होतो की किल्लारी सारख्या भूकंपामुळं
या ठिकाणी महाराष्ट्रातील त्याच्या राज्य सरकारवर त्याचे दुर्गामी असे परिणाम त्या ठिकाणी झालेले होते. त्या ठिकाणी जे काही राजकीय नेतृत्व होतं महाराष्ट्राचं ते बदलून नव्या प्रकारचं नेतृत्व त्या ठिकाणी आलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं राजकीय परिणाम प्रशासनाच्या अनुषंगाने देखील, कारण या लोकांपर्यंत मदत पोहोचवणं, जे काही वाचलेले आहे त्या लोकांना वाचवणं, एक त्या लोकांपर्यंत मदत घेऊन जाणं एक मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण होतो. कारण आपण पाहतो की या काळामध्ये जी काही किल्लारीचा परिसर होता, या किल्लारीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या, लुटमारी झालेल्या आपल्याला दिसतो. म्हणजे एक सामाजिक प्रश्न देखील त्या ठिकाणी निर्माण झाले आणि सामाजिक प्रश्नाला मग अशा प्रकारचे जर सामाजिक प्रश्न प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सोडवण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात तारावरची कसरत त्या ठिकाणी करावी लागते. म्हणजे प्रशासनाला अतिशय तत्परतेने 24 तास त्या ठिकाणी काम करावं लागलं. आणि मग अशा पद्धतीने मित्रहो, आपल्याला असं म्हणता येतं की या ठिकाणी जर नैसर्गिक आपत्तीचा जर आपण विचार केला तर आपत्ती म्हणजे काय, तर अचानकपणे किंवा आकस्मिकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता जी घटना घडते की ज्या घटनेमुळे संपूर्ण मानवी जीवनावर त्याचा परिणाम होतो, मानवी जीवन पूर्णतः विस्कळीत होतं, अशा प्रकारची घटना म्हणजे आपत्ती होय. आणि मग आपण पाहिलं की या आपत्तीच्या व्याख्येच्या अनुषंगाने जे काही मुद्दे आपल्याला सापडतात त्या मुद्द्यांचा विचार आपण फक्त आपत्ती एवढ्या शब्दापुरताच या ठिकाणी केलेला आहे, की आपत्ती या व्याख्येपुरताच या ठिकाणी केलं. की अशा पद्धतीनं मित्रहो, या ठिकाणी या आपत्तीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. आणि मग या ठिकाणी नैसर्गिक भूगोलामध्ये नैसर्गिक आपत्ती बरोबरच मानवी आपत्तीचा देखील आपल्याला या ठिकाणी भाग बघायचा आहे. कारण नैसर्गिक आपत्तीला काही वेळेस मानवाचं काही कार्य देखील कारणीभूत ठरतं. त्याही दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणं आवश्यक. आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये हवामान बदलामुळे निर्माण होणारे वारंवार वादळे ही जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी मानवाच्या अतिरेकीपणामुळे या ठिकाणी हवामानामध्ये बदल झाला. आणि हवामानामध्ये बदल होऊन या ठिकाणी आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे या ठिकाणी मानवाचं कार्य देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे, की जे काही मानव स्वतःच्या स्वार्थासाठी या निसर्गामध्ये जी काही अधिकची लुडबुड करत आहे, ही अधिकची लुडबुड कशा पद्धतीने कमी करता येईल याचाही विचार आपल्याला या नैसर्गिक आपत्ती भूगोलाच्या अभ्यासामध्ये या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये देखील ही आपत्ती व्यवस्थापन करत असताना, नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन करत असताना शासनाला, समाजाला आणि व्यक्तीला कशा पद्धतीने भूमिका वठवायच्या आहेत याचाही विचार आपण या नैसर्गिक आपत्ती भूगोलामध्ये मित्रहो येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. धन्यवाद.